राष्ट्रवादी, NCP, काँग्रेस, भाजपा यांच्यासोबत आपण 10 वर्ष युती केली. ह्या दोघातला आपल्याला फरक काय वाटतो? तर आता काँग्रेसचा जो अनुभव आहे तो अनुभव असा होता की त्या काळामध्ये काँग्रेसकडून आपल्याला सत्तेचा जो सहभाग आहे जवळजवळ 6 ते 7 MLC आम्हाला मिळाले होते. तर आता तो काळ आहेच आहे, परंतु काँग्रेसच्या काळामध्ये आपल्याला केंद्रामध्ये मंत्री केलं नाही. पण नरेंद्र मोदी यांनी मात्र मला त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये माझ्या पक्षाचा एक लोकसभेत मेंबर नसतानाही मला त्यांनी मंत्री केलेलं आहे. आणि मला माझ्यावर राज्यमंत्रीपदाची घासेना पण माझ्यावर जबाबदारी सोपवल्यामुळं मी देशाच्या सर्व कानाकोपऱ्यामध्ये माझा पक्ष पोचवलेला आहे. सगळ्या जाती धर्माचे लोक माझ्यासोबत आलेले आहेत, येत आहेत. ते हिंदू असतील, बौद्ध असतील, जैन असतील, शीख असतील, ख्रिश्चन असतील, मुस्लिम असतील, सगळ्या जातीच्या धर्माचे लोक माझ्यासोबत आहेत. तर आता एकतर मी UPAच्या काळामध्ये मला कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आणि त्यानंतर मला समाज कल्याण खातं आहे, त्यानंतर रोजगार हमीचं खातं आहे, दारूबंदीचं खातं आहे, अशी खाती मला मिळाली. नंतर मला सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळामध्ये पवारसाहेब दिल्लीला गेल्यानंतर सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री झाले, तेवढे मला ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट मला मिळालं. आणि मला सत्तेचा कसलाही अशा पद्धतीचा अनुभव नसतानाही शरद पवारांनी पहिल्या दिवशी ज्या 4 मंत्र्यांचा शपथविधी झाला